जगलो वाचलो तर भेटून तुम्हाला। -6 कोण बोल? एक पाण्याचा 4 डिग्री सेल्सिअस असेल हे। तर मित्रांनो आता आपण मनालीच्या म्हणजे 100 किलोमीटर पाठीमागे, तर इकडनं 100 किलोमीटर आणि इथं फक्त टेम्परेचर जे आहे ना आता सध्या 1500, इथं सगळ्यांचे आहे ना हालत बेकार झाली। आता आपण सध्या मिंडीमध्ये येतं जे खूप म्हणजे खूप बेकार हालत झाली, अर्धे ते कापा लागले हात बघा, हात पूर्ण काळा झाला। ते बघा इथनं हाटाला पण मागत नाही माहितीये का, साहिल न्यू बिझनेस स्टार्ट केलेला पण गारटले ते एकदम काय। आता आपण जाऊया गाडी, तुम्हाला इकडला जरा चांगला व्ह्यू दाखवतो एकदम भारी भारी। सगळ्यांची हालत एकदम बेकार झाली। आम्हाला दाखव बोलतात आपली बस आहे का पाणी पिता थंडी वाजते याला। आगे हो गया गरीब शो, रिपब्लिक करते मैं बेइज्जती को, बड़े कर रहे नकली शो। मेरा पहली आंसर है, मेरा पहली आंसर है, एक्टिंग तू कर रहा राव सफर, तू शायद से एक्टर है, मैं जाने का दोस्तों के मैटर में। मारने का मन भी नहीं कर रहे थे, साइड वाला डांस कर तू, देखो इसलिए मैं लेके नहीं जाता तू किधर भी क्योंकि मैं पाछड़ है तू। इसे हमको पता नहीं अपन किधर से आए और किधर को जा रहे, ये बस्ती में पकड़े, ये बोले फकटे, लेकिन जाएगा देखो मैं भगा के तेरी बाजू वाले मेरे गाने। 1 hour later. फायनली मनाली गाय सगळे फोटोशूट मध्ये बिझी आहेत, पण ते माझी हालत बेकार झाली। कारण काय ना इथे एकतर हातात एकतर ग्लोव्स नाही काय नाही, हवा टाईट झाली। पण आपल्याला एकदम भारी एक डॉग कुत्रा भेटला, एकदम भारी म्हणजे डॉग भेटले एकदम भारी भेटला। इथं का इथं बरेच जण आहे ना बर्फ वगैरे फक्त भारी। आता आपण सरळ फेकू थांबा। रोहित सर वाचले तर गाईज खूप मोठा इश्यू झाला जरा, कारण की आहे ना कुठं जरा लय बर्फ वगैरे पडलाय काहीतरी, त्याच्यामुळे आहे ना तेच गाड्या मागवल्या होत्या, अशी जीप मागवलं। या जीप मध्ये आहे ना कुठे तिथे आतमध्येच दिली, तर या जीप मध्ये आहे ना आपले सगळे असे सामान ठेवले। तिथे बघू शकता इकडे या साईडला पूर्ण सगळीकडे आहे ना याच गाड्या मागवलेत। पुढं भरपूर सारा स्नो पडलाय वाटते, खूप जास्त स्नो पडलाय आणि थंडी पण खूप जास्त आहे। 3 डिग्रीचं टेम्परेचर आहे, 3 डिग्री टेम्परेचर आणि हात पूर्ण बेकार झाले। अभी कितना -6 अब घातला माणूस। न्यू अपडेट गाइस -6 आहे, 52 -6 -10 वरती -10-15 आहे, म्हणजे लय बेकार आलं तो ना रे काय। चांगली जगलो वाचलो तर भेटून तुम्हाला। हा तिकडे जरा जास्त ऍडव्हेंचर हालत झाली बेकार पूर्ण बर्फाच्या मध्ये पूर्ण। 1 hour later. तर मित्रांनो आता आम्ही आहे ना लिटरली चालत चाललोय, एवढी म्हणजे थंडी आहे आणि आहे ना भरपूर सारे ट्रॅफिक आहे। अक्षरशः आम्ही आहे ना देवांची नावं घेऊन चाललोय, जय भवानी जय शिवाजी। तर लिटरली आम्ही चाललोय जरूर नाव कसं देवांची, हे बघा इकडे अख्खे चाक्के हे पडले बघा। मी तर फ्लिपफ्लॉप घालून चाललोय, माझी एवढे बेकार हालत चालले ना। आम्ही आहे ना आपल्या महाराजांचं नाव घेऊन चाललोय,
गणपती बाप्पांचं नाव घेत चाललोय, सगळ्या देवांची नाव घेत चाललोय हॉटेल पाशी. तुम्ही हे बघू शकता इथं किती बर्फ जमलाय. बघ का पेट्रोल पंप काय आहे, कोण बोलन काय पेट्रोल पंप आहे. एखाद्याने कसं जायचं पेट्रोल भरायला, लय अवघड अवस्था झाली. ए कोणी काहीतरी बोल हो रे. हे नुपुम काय बोलशील कसं वाटतं. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, लालबागच्या राजाच्या विजय असो बाबा. आणि वरण आहे ना पाणी आहे ना, पाणी हे पाणी सगळं थंड पाणी येते आणि लिटरली आमच्या पासून झाले. ते म्हणाली भाई जे तुम्ही येता ना फोटो काढायला, भाई मनालीला गेलोय चिरली म्हणाले त्याला येऊन. काय हे पाण्याचं 4 डिग्री सेल्सिअस असेल हे पाणी टेम्परेचर सांगतोय. खूप थंड आहे, पण आमच्या मनात खरी भक्ती आहे. आमच्या पाठीशी गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे. आम्ही नाही थांबणार. आम्ही शेवटी चाललोय बघा, सगळी पुण्याच्या चालले आहेत भले. आणि आम्ही दोघांनी विप्लव घातले यांनी चाकता घातले, पण आम्ही सगळे चाललोय आणि खूप थंडी आहे लिटरली. आणि अजून सुद्धा आम्हाला हे सुद्धा कळलंय काय ना, वरती टेम्परेचर आहे ना काहीतरी -15 आहे. एवढं टेम्परेचर आहे सध्या. म्हणजे आता बोलता पण येत नाही, जीभ बुजे माझी एवढी हे झाली, बोलता येत नाही लिटरली. आता आमचे 1-2 मित्र आहेत ना, ते हॉटेलमध्ये गेलेत. ते बोलले की हॉटेल आहे ना 5 मिनिटं चालत आहे तुम्ही, त्यामुळं आम्ही ठरवलं की चालत जाऊ. आणि शेवटी येणाऱ्या अजून किती मिनिटं दाखवत आहे, 3 मिनिटं. शेवटी 3 मिनिटावर आपलं हॉटेल येणार आहे, ते तुम्हाला दाखवतो. शेवटी या हॉटेलच्या इथं पोहोचलो. जे हॉटेल कोणासमोर धुळी निघतोय. आता वर जाऊ चिड्यात बाबा. ये बाबा बघा सगळं बर्फ. ही लोक गाडीने आले, सगळी गाडीने आले. चालत आलो आम्ही चालत. वन साईड चालत आले, पायाची वाट लागली अख्खी. कसं वाटतंय म्हणाले तुला. फिरण्याचा स्कोर नाहीये. ते बहुत आहे कुठं आता चाललोय. म्हणजे तुम्हाला बघितलं म्हणजे हॉटेल वगैरे तुम्ही बघितलं. तर आता आपण चाललोय सगळी जेवायला. साई कशी म्हणाली. हा मस्त आहे. -5 डिग्री सेल्सिअस. किती -5 डिग्री. -5 डिग्री सेल्सिअस. आता इथं मॅम भेटले, आपण मॅमला पण विचारूया. मॅम कशी म्हणाली. खूप छान सर म्हणाली झालेली आहे. त्याच्यामुळे आता आम्ही दरवर्षी येतो मनालीला. आणि असंच प्रकारे असाच पाऊस होऊ दे आणि आम्हाला बर्फ भेटू दे. स्ट्रॉंग सर एकदम स्ट्रॉंग आहेत. तर आता आपण खाली सगळ्यात पहिला आता जेवायला जाऊया. ही आजची आपली जेवणाची सोय मी सध्या एवढंच घेतलंय. मी पण घेते अजून नाही. हो अरे हो सर बघा इकडे मग जेवण हे वरण आहे, हे वरण आहे, ही भाजी आहे. ही भाजी काय हे बघा कसं एकदम कोण एकदम. या साईडला चिकन आहे. हा या साईडला सगळी बसली मित्रमंडळी जेवायला. गारटलेत एकदम फुल गारटलाच रे. जेवण आहे सगळ्यांचं. हे चौकशी 1 नंबर. दुपारी येऊन जेवलो. करता पण आता जेवणार. भारी नाही दुपारी येऊन जेवलो, आता जेवणार. अच्छा तुला पीस देऊ का तुला. जेवणले भारी आहे. काय माहिती The next day. तर मित्रांनो आता आम्ही सगळ्यांचे आमचं म्हणजे सगळ्यांचे झोपा वगैरे पूर्ण झाले. तर आता आम्ही तुम्हाला एक मॉर्निंग व्ह्यू दाखवतो. आणि इथं एकदम हे पडलंय
सूर्याची किरण पडल्याची एवढं छान वाटतं ना, लय म्हणजे लय बाहेर तुम्हाला दाखवतो बघा या साईडला सर. सगळीकडे बर्फच बर्फ आहे. तर मी आहे ना तुम्हाला अजून बर्फ दाखवायला जाऊन खाले. आपण अजून एका ठिकाणी जाणार आहे. तेव्हा इथे एकदम मस्ती करते, ब्लॉग्स शूट करतोय. हवा बसले सगळेजण आणि खूप सुंदर वातावरण आहे. इथे भारी वाटतंय. म्हणजे काल तर खूप थंडी वाटत होती, पण आज बिलकुल तसं काहीच नाहीये. अभी गरम हो रहा है, इतना खेल ना गरम हो रहा है. फोटो निकाल फोन आज अपन स्नोमैन बनाओ यार. ओहो बेटा कल तो बहुत हालत खराब थी, पर आज धूप भी अच्छा लग रहा है. दादी क्या करें? चला आता चाललो शॉपिंगला. येता ना तुम्ही? चला थंडीत शॉपिंग करायची. हातातले ग्लोव्स घ्यायचे, कानटोपी घ्यायची, चष्मा घ्यायचा, अजून काय घ्यायचं? मफलर. हा मफलर घ्यायचं, म्हणजे कसं मानाला थंडी वाजणार नाही. तो तुम्हाला दाखवतो आता एकदम भारी व्ह्यू. चला बघा यार, ही आपली गँग. अर्धी गँग चालली पाठीमागणे येते. आपण चला मस्त बघीन निसर्ग बघत चला. चला आता बघूया आपण स्कूटी घ्यायची. हा हे मागे लायसन्स आहे आपल्याला, लायसन्स जर भेटतं आपण ट्राय करूया स्कूटी घ्यायचं. खूप भेटते का नाही, आणि जर नाही भेटली तर आपण आपले पाय आणि आपण चलते रहो. आणि आता ज्या आपण तिकडे चाललोय त्या इथे शॉपिंगचं कसं काहीतरी नाव आहे, मॉल रोड म्हणून नाव आहे. आणि इकडनं काहीतरी मनाली म्हणून असं 2 किलोमीटर लिहिलं आहे. आणि बरंचसं काय लिहिलं आहे ना मला दिसेना, मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. इथं रस्त्याची हालत बघा. इथं मनालीला यायचं म्हणजे तुम्हाला लय मजा वाटते, पण आसरमध्ये हाल जे होतं तेव्हा त्यांना माहिती आहे का. आम्ही सगळी चालत आलोय. आणि बघा इथं वर्ण आहेत ना, वर्ण एवढे मोठे असे एवढे मोठे असे दगड आहेत. हे बघा केवढा मोठा दगड आहे. या साईडला अजून आलेत. हे बघा केवढा मोठा दगड, केवढा मोठा दगड आहे बघा. एखाद्याच्या आला ना गेला समजा, म्हणजे त्या नशिबाचा खेळ आहे खरं म्हणजे तर. आणि या साईडला सर्व सुट्टी बरं का. ते अजून करून दिसलं का सुट्टी. सगळे चाललेत पुढं. तुमकर पण चाललंय पुढं. साहिल थंडी वाजली साहिलला. चला लवकर जाऊया पुढं. चढ चालू आता इकडनं काहीतरी अजून 1 किलोमीटर आहे. 5 स्लिप होतात नाही का, 5 स्लिप होतात ना. हो म्हणते बघा प्रेमाने बोलते. पाटणं गाडी आला ना स्पीडमध्ये लगेच साईडला व्हायला लागतं. हे काही पण नाही पळत चाललं. किंवा गुंडा बाय गुंडी डन लेडी डन काय करते. किती रिक्षा. तर आता आपण 1 विहारच्या इथं आलोय. तर इकडनं याचं एंट्री गेट आहे, इकडनं आत जाऊया. दादा आपल्याला सांगतो. आणि पुढं दादा पुढे मॉल आहे ना, मॉल रोड हा समोरचा. हा समोरचा ते बोललो होतो ना. हा दिसला. आणि ही गल्ली आहे ना, या गल्लीला टिबेटियन मॉन्स्ट्री. अच्छा ओके. दादाने आपल्याला सांगितलंय. आता आपण इकडं जरा मस्ती वगैरे करू. जरा मित्रांचं आहे ना अंगात जरा बर्फ वगैरे दाखवू काय, आणि सरांच्या पण अंगात बर्फ दाखवू थोडं बहुत मस्ती जरा. तर इकडं आता तिकीट वाटतंय ना दादा, तिकीट काढायची. तिकीट खूप आणि त्यानंतर आता हा गेट नंबर 1 आहे. या गेटने आपण आज जाऊया. चला इकडं जाऊ लवकर. हे बर्फ वगैरे नाही एकदम जास्त.
हे बघा इकडे काही पॉइंट आहेत बरेचसे. गाईज आलो होतो आम्ही आता. अभयच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. जेवढ्या व्हिडिओला म्हणजे लांब पर्यंत जेवढे व्ह्यू जातील तेवढे कम्प्लीट करा. आणि दाखव ना व्ह्यू. दाखव आता अजून बघायचं. इकडं हो पूर्ण बर्फ. टमटम टमटम आपल्याला टमटम नेला आला. टमटम घेऊन जायला लागल. पाचनी बकरं होतं. आपण आणला है ना वनवाचा टाइमिंग. भाई टाइमिंग क्या इसका, गार्डन का ओपन होने का टाइमिंग क्या, गार्डन का ओपन होने का? अरे यार इसका कोई टाइमिंग नहीं है, तभी फिक्स अंदर से रहेगा नहीं कुछ तो. ये ऐसी है बस. ऐसा ही बस कुछ तो रहेगा. सुबह 9 बजे 8 बजे. हाँ यही है, सुबह 8 बजे 9 बजे. 8 से लेके 8 बजे शाम को कोई 3-4 बजे तक है बस. मतलब शाम को 3-4 बजे तक. फायनली हिडंबा टेम्पल पाशी पोहोचलो आम्ही सगळे. बराच वेळ चाललो. हेच हिडंबा टेम्पल आहे बाबा. 1.5 किलोमीटर आहे बघा. किती किती 1.5 जे 1.5 किलोमीटर. मुंबई से आहे चलो भाई. आता या साईडला हिडंबा टेम्पल आहे. इथे हे पण बॅनर पण आहे जे. चला हाय चला सगळेजण चालल्यात पुढं. हाय हिडंबा देवीचा टेम्पल चा रस्ता इकडनं आपण जाऊया. इथे याक आहे तर तुम्ही या याक सोबत फोटो वगैरे काढू शकता. फोटो सेशन चालू आहे यांचं. सगळी चालत इथं वाट लागली चालत येते. आता वाट लागली. हा भाई 2 जण चाललेत पुढं. तुझं थांब स्लीप होतं एकतर. आणि इकडं वरती देवीचं मंदिर. इकडं वरती देवीचं मंदिर आहे. लवकरच पोहोचून आता मायामध्ये 4-5 मिनिटात. आणि जर दम वगैरे लागला तर असे काही स्पॉट आहेत की इथं आपण रेस्ट करू शकतो, बसू शकतो. ठीक आहे तुझ्यासाठी चहा पाणी वगैरे काय असं तुमच्याकडे जरा आणत जावं. कारण की आहे ना बर्फोल लई पॉवरफुल इकडे. हा तर बघा आता फ्लिपफ्लॉप घालून चाललाय. मागे जसं आलतो आम्ही तसं फुल कटिंग चालले झाडाची. बरोबर फायनली आलो. चला फायनली हिडंबा देवी टेम्पल पाशी पोहोचलो आहे. हे बघा हिडंबा देवीचं कळस. हे सगळं इकडनं जायचा रस्ता आहे. हाय ब्रो. होय क्या अलाउड नाही का? ते मंदिर इकडनं आपण आतमध्ये दर्शनाला जाऊया. दर्शन वगैरे केलं आतमध्ये तर आतमध्ये जा एवढे अलाउड नाही. त्याच्यामुळे मी बाहेरचे जेवढे होईल तेवढे पोहोचचा प्रयत्न केला. आता इकडे आपण शूज वगैरे काढलेले ते आपण सगळे घालू. आलेच घे ना ते हळूहळू आले पण आले.